अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते, जय महाराष्ट्र। मी आज आलेलो आहे मस्साजोगला, कारण आज सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं पहिलं मासिक आहे। बघता बघता 1 महिना होऊन गेला ह्या घटनेला। आज मस्साजोगला एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो होतो आणि काल जसं की आपण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचं काल मुंबईला गेलेलं होतं। मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी ते गेलेले होते। तर त्या प्रकरणावर आपण आज त्यांच्या बंधू आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अण्णा, काल तुम्ही मुंबईला गेले होते, तर मुख्यमंत्री साहेबांना भेटल्यावर तुमची काय चर्चा झाली नेमकी ह्या तपासावरती? आमची सगळ्यांची कौटुंबिक चर्चा झाली। सगळे कुटुंब माझ्यासोबत होतं। आई वडील आणि माझा छोटा मुलगा इथं होते। बाकीचे सगळे कुटुंबातले आम्ही तिथे गेलो होतो आणि ही चर्चा झाली की घटनाक्रम कसा आहे, हे कसं घडलं, हे लोक कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, ह्या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा होऊन त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्या, या संदर्भात चर्चा झाली। अच्छा, तर पुढे मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं नेमकं? म्हणजे आपलं संपूर्ण बातचीत झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की शेवटचा आरोपी किंवा शेवटचा गँगमधला माणूस, त्याला मध्ये घेऊन त्याला शिक्षा देईपर्यंत मी शांत बसणार नाही आणि सगळ्यांवर कारवाई करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करणार। तर काल असं आम्ही व्हिडिओच्या मार्फत आम्ही पाहिलेलं पण आहे की काल अण्णांचा जो मुलगा आहे विराज, त्याचा वाढदिवस होता काल। हां, म्हणजे काल वाढदिवस होता 7 जानेवारी। परवा दिवशी आपले आमदार साहेब सुरेश अण्णा त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांचा मी वेळ घेतलेला आहे, त्यांना निवांत बोलता येईन आपल्याला, असा वेळ घेतलेला आहे, तर तुम्ही या। मग आम्हाला नाही म्हणता नाही आलं, आम्ही येस म्हणलो त्यांना आणि मग काल सकाळी लवकर निघून तिथं संध्याकाळी जो वेळ घेतला होता त्या वेळेत पोचलो आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। विराजचा काल वाढदिवस होता। कारण खूप हे वाटलं काल, कारण गेल्या वर्षी स्वतः त्याचे बाबा त्याच्यासोबत होते, जसं की त्याने सांगितलं की कपडे घेतले होते, बाहेर देवदर्शनासाठी सुद्धा गेलो होतो, कारण खूप मनाला हेलवून टाकणारी ही घटना घडलेली आहे। आणि आज आपण बघतोय की बघता बघता आज 1 महिना उलटून गेलेला आहे आणि आज त्यांचं पहिलं मासिक आहे। तर जे आतापर्यंत जे हे तपास सुरू आहे, तर ह्या तपासावरती आपली काय प्रतिक्रिया, म्हणजे काय नेमकं? काल विराजनं दिलेला म्हणजे विराजनं दिलेली प्रतिक्रिया आहे त्यावर बोलतो थोडं मी। आम्ही घरात कोणाचा वाढदिवस आहे किंवा कुठंतरी कुलदैवताला वगैरे जायचं आहे तर आम्ही सगळेजण सोबत जायचो। आत्ताच जून महिन्यामध्ये अण्णांचा वाढदिवस होता, आम्ही शेगावला गेलो होतो, 2 दिवस तिकडे होतो आम्ही सगळे आणि सगळे एकत्र असल्यामुळं जे आम्हाला सुख भेटत होतं कौटुंबिक, बरोबर, ते म्हणजे त्याचं मोल कशातच नाही होत, एवढा सुखी आमचा परिवार होता। त्याच्यात कोणाची नजर लागली आणि आमचा माणूस आमचा कायमचा हिरावून घेतला, हे खूप भयानक वेदनादायी घरात परिस्थिती आहे आजची। आणि जे तपास चालू आहे त्या तपासावर आम्ही मागं पण विश्वास व्यक्त केला होता की योग्य दिशेनं तपास करा, आपल्याला दुसरा पर्याय नाही, आपल्याला न्याय मागणे आणि सगळ्यांवर विश्वास ठेवणे। बरोबर आहे। आणि त्या दिशेनं मुख्यमंत्री साहेबांना जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यावर आपण आहे आणि योग्य सगळ्या दिशा भेटतील असा आपण विश्वास व्यक्त करतो। शेवटी प्रतीक्षा करणं आणि विश्वास ठेवणं ही आपली ही आहे। आज मुख्यमंत्री साहेबांनी तसं सांगितलेलं आहे की जे कोणी आरोपी आहेत त्यांना आरोपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीला सोडलं जाणार नाही आणि ज्यांनी त्या आरोपीची कुठल्याही प्रकारात मदत केलेली आहे त्यांनासुद्धा त्याच्यासोबत आरोपी समजला जाईल, दोषी करार दिला जाईल। आणि आपण जसं की बघतो की आता मी आईंना भेटलो, म्हणजे बऱ्याच वेळा भेटण्याचा योग आला,
तर आईने मला सांगितलं होतं की घरामध्ये एकदा नाग निघाला होता. एकदा तुम्ही तो विषय सांगाल भाऊ? हां, मी लातूरला होतो आणि तो पण इथं नव्हता, बाहेर गेलेला होता. ते जुनं घर आहे त्याच्यामुळं ते परत पोरांना पाठवलं. मग ते तोपर्यंत काही थांबलं नव्हतं, म्हणजे कुठं गेला काय माहीत नाही. पण ते जरी कसंही असलं तरी आम्ही सुखात होतो, खूप सुख जास्त होतं आम्हाला, एकत्र राहायचो आम्ही. जसं की मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे त्यांच्या बंधूसोबत मी चर्चा केलेली आहे आणि म्हणजे कुठेतरी ते स्वतःला सावरण्याचा, त्यांच्या भावनाला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दातून त्यांचा हुंदका बाहेर येणं, प्रत्येक वेळेला त्यांची आठवण येणं हे साहजिकच आहे. कारण एक घरातील एक कर्ता व्यक्ती गेल्याने, एक मोठा भाऊ असल्याने पूर्ण आधार त्यांचा निघून गेलेला आहे. काल ते देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांना काल ते भेटून आलेलं आहे त्यांचं पूर्ण कुटुंब. आणि काल कुटुंब भेटून आल्याच्या नंतर काल त्यांनी सांगितलेलं आहे की न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणं हे आमचं काम आहे. आणि जे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे काही शब्द दिलेला आहे त्या शब्दावरती ठाम राहणं हे आमचं काम आहे. न्याय मिळण्यासाठी आपण फक्त प्रतीक्षा करू शकतो. कारण आज कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती जर बघायला जर गेलं तर कुठंतरी त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. 6 आरोपी पकडलेले आहेत आणि एक आरोपी अद्यापही फरार आहे. लवकरात लवकर ह्या आरोपीला पकडण्यात येईल एवढेच आपण बोलू शकतो. आणि ह्या लोकांना, कारण आरोपीला मुळात जात, धर्म, पंथ काही नसतो. आरोपी हा आरोपीच असतो. त्याच्यामुळे कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला गालबोट न लावता ह्या जे प्रकरण जे घडलेलं आहे ह्या प्रकरणामध्ये आपण सविस्तर तुमच्यापर्यंत मी माहिती दिलेली आहे आणि देत राहतोय. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद. जसं की मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की मी आज मस्साजोगला आलो होतो आणि येण्याचं मुख्य कारण हे होतं की आज स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना 1 महिना पूर्ण झालेला आहे. आज त्यांचं पहिलं मासिक आहे. त्याकरिता त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट देण्यासाठी पुन्हा एकदा आज आलो होतो. आल्याच्या नंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की त्यांच्या स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या कुटुंबासाठी देखील प्रार्थना करा, त्यांना बळ मिळण्यासाठी. आणि जर आपण चॅनलवर नवीन जर असाल तर मित्रांनो प्लीज जाता जाता एक लाईक, एक सबस्क्राईब करून जावा. कारण आपल्या सबस्क्राईबमुळेच आपल्यापर्यंत माझे नवनवीन चॅनलचे अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.